किती टेम्पटिंग दिसत आहे ना ही टम्म फुगलेली छोटीशी ज्वारीची भाकरी. त्याबरोबर आपण बनवणार आहोत शेवग्याच्या शेंगांची रस्सा भाजी, तेही खूप कॉम्प्लिकेटेड वाटण वगैरे न बनवता एकदम सोप्या पद्धतीने. तर सगळ्यात आधी शेवग्याच्या शेंगा निवडायच्या कशा ते आपण बघूया. तर दोन्ही साईडची टोकं सगळ्यात आधी काढून घ्यायचे. ती कशी? अशी. तर हे दोरे जे असतात ना ते निघाले पाहिजेत त्याचे. हे बघा अशा पद्धतीने दोन्ही साईडनी स्पेसिफिकली ते जे दोरे निघतात ते काढून घ्यायचे आहेत. मग आपल्याला हव्या त्या साईडचे स्लाइसेस त्याचे असे करून घ्यायचे आहेत. त्याबरोबरही असे साईडचे दोरे निघतात ते काढून घ्यायचे आहेत. हे बघा अशा पद्धतीने एक झालं. आता मी एका शेवग्याच्या शेंगेला असे 3-4 कट्स करणार आहे आणि त्याच्याबरोबर सगळे ते ऑटोमॅटिकली छान कट होऊन जातील आणि सगळे दोरे निघून जातील. जितकी फ्रेश कोवळी शेवग्याची शेंग मिळेल तितकी फ्रेश निवडायलाही असते, कडक नसते ती कडेने अशी खूप जास्त, आणि त्याची भाजी खूप टेस्टी आणि टेम्पटिंग बनते. हे बघा आता तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित चिरून आणि निवडून झालेली आहे शेवग्याची शेंग. तुम्ही अशा पद्धतीने वीकेंडला निवडून त्याला फ्रीजमध्येही ठेवू शकता किंवा अशा रेडीमेड निवडलेल्या शेवग्याच्या शेंगासुद्धा मिळतात. तुम्हाला जसं सोयीस्कर वाटेल त्या पद्धतीने तुम्ही हे करू शकता. निवडून झालेल्या आहेत. आता काय करायचं आहे, छान उकळून घ्यायच्या आहेत त्या साधारणपणे 5 मिनटं. माझ्याकडे किटल आहे, मी ऑलरेडी पाणी गरम करायला ठेवलं होतं जोपर्यंत मी शेवग्याच्या शेंगा निवडत होते तोपर्यंत. तर तापलेलंच पाणी आहे, त्याच्यामध्ये मी शेवग्याच्या शेंगा घालणार आहे आणि 5 मिनटं त्याला व्यवस्थित वाफवून घेणार आहे. वाफवून म्हणजे खूप जास्त त्याला शिजवून घ्यायची गरज नाही आहे, थोड्याशा आपण त्याला उकळवून घ्यायच्या आहेत जेणेकरून त्याची भाजी पटपट बनेल. बाकीची तयारी आपण करतो तोपर्यंत शेवग्याच्या शेंगा शिजतात. आता आपण भाकरीची तयारी करायची आहे. तर जेवढ्या तुम्हाला भाकऱ्या करायच्या आहेत त्याच्या मेजरमेंटनी पाणी घ्यायचं आहे आणि सेम त्या मेजरमेंटनी ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे. म्हणजे तुम्ही 1 वाटी पाणी घेतलेलं आहे तर 1 वाटीच ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे. तर या पाण्यामध्ये मी थोडंसं मीठ घातलेलं आहे, तेल घातलेलं आहे आणि अशा प्रकारची चाळण आहे माझ्याकडे. ही आजकाल मार्केटमध्ये आणि ॲमेझॉनमध्ये खूप इझिली मिळते. तुम्हाला हवं असेल तर मी लिंक वगैरे देईन खाली आणि तुम्ही बघू शकता किती मस्त पद्धतीने चाळलं जातं आहे. इकडे तिकडे तो पिठाचा पसारा वगैरे अजिबात होत नाही, जिथे पाहिजे तिथे ते व्यवस्थित चाळलं जातं आहे. त्यामुळे तुम्ही बघू शकता मी डायरेक्ट त्या पाण्यामध्ये चाळून घेतलेलं आहे, वेगळं चाळून मग घालायची मला गरज पडलेली नाही आहे. आणि चाळून झाल्यानंतर मी पटापट अशा उलथण्याच्या उलट्या भागाने पीठ ढवळून घेतलेलं आहे जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत. आणि आपण चाळून घेतलं आहे त्यामुळे गुठळ्या होतच नाहीत. अशा पद्धतीने एकदा ढवळून घ्यायचं आहे आणि झाकून ठेवायचं आहे. कोणत्याही प्रकारची भाकरी, नॉट ओन्ली ज्वारीची भाकरी, तांदळाची भाकरी, नाचणीची भाकरी तुम्ही अशाच पद्धतीने करू शकता. खूप नरम सॉफ्ट होते. चला तर मग भाकरीचं पीठ आपण झाकून ठेवलेलं आहे. 5 ते 10 मिनटं ते आपल्याला झाकून ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण भाजी तयार करून घ्यायची. अशा पद्धतीने टाईम मॅनेज करून तुम्ही जर तुमचा स्वयंपाक रोजच्या बेसिसवर केलात तर पटपट होतो, कंटाळवाणा अजिबात होत नाही, तुमचा वेळ वाचतो, तुम्हाला फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करायला मिळतो. तेल तापवलेलं आहे, बेसिक फोडणी केलेली आहे, मोहरी घातले, जिरं घातलं आहे, हळद घातले, आलं लसूण मिरचीची पेस्ट घातलेली आहे. लसूण नसाल खात स्किप करा, आलंही नसाल खात स्किप करा, मिरची कोथिंबीरीची पेस्ट घाला तरीही चालेल. हे लाल तिखट घातलेलं आहे आणि मी पर्टिक्युलरली काश्मीरी लाल मिरची घेतलेली आहे कारण माझी 6 वर्षाची मुलगी खाणार आहे, तिला तिखट अजिबात आवडत नाही आणि या कांदा लसूण मसाल्यामध्ये थोडंसं तिखट येणारच आहे. तर मी धने जिरे पूड घातलेली आहे, त्याच्यानंतर थोडासा कांदा लसूण मसाला घातलेला आहे. तुमच्या स्पाइस टेस्ट अकॉर्डिंगली तुम्ही कमी जास्त करू शकता. धने जिरे पूडच्या ऐवजी गोडा मसाला वापरला तरीही चालेल, माझ्याकडे नव्हता म्हणून मी नाही घातलेला आहे. याच्यानंतर मी यामध्ये घातलेला आहे डेसिकेटेड कोकोनट किंवा तुमच्याकडे सुकं खोबरं असेल ना तर त्याचा कीस करून मिक्सरमध्ये वाटून तुम्ही घालू शकता. डेसिकेटेड कोकोनट इझिली अवेलेबल असतं, वापरायला सोपं, घेतलं की टाकलं असं असतं ते, त्यामुळे हरकत नाही तुम्ही हे वापरलं तरी. पण ओला नारळ अजिबात वापरायचा नाही आहे, त्याला खूप जास्त पाणी सुटतं आणि तो एक खमंगपणा जो असतो ना तो ओल्या नारळाने नाही येणार. तर अशा पद्धतीने मी सगळे मसाले आणि खोबरं परतून घेतलेलं आहे आणि हे जे आपण वाफत ठेवल्या होत्या शेंगा ते त्या पाण्यात सकट याच्यामध्ये टाकायच्या आहेत कारण पाण्यामध्येही त्याचं विटॅमिन्स मिनरल सगळं आलेलं असतं, त्यामुळे तेही आपल्याला हवं आहे भाजीमध्ये. अशा पद्धतीने थोडंसं मसाल्याबरोबर शेंगा आपल्याला परतून घ्यायच्या आहेत आणि नंतर हवा आहे तितका रस्सा, हवं तिकडं पाणी टाकून याला छान शिजवून घ्यायचं आहे. इतकी सोपी आहे ही शेवग्याच्या शेंगांची पौष्टिक भाजी करणं. आणि अशा पद्धतीचा मसाला घातलेला असेल ना तर लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खूप आवडेल, माझी गॅरंटी. नक्की ट्राय करून बघा. हे बघा आता तुम्ही बघू शकता आपण डेसिकेटेड कोकोनट याच्यामध्ये वापरलेलं आहे. खूप जास्त असं
पाण्यासारखी ग्रेव्ही झालेली नाही आहे, बट स्टील पातळ ग्रेव्ही आहे, जेणेकरून आपण ती भाकरी किंवा पोळीसोबत खाऊ शकतो. अगदी भाताबरोबरही पोळी भाकरी करायचा कंटाळा असेल, भात लावा कुकरला, मस्त भाताबरोबरही खूप छान लागते, भात किंवा खिचडी. चला तर मग ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडे अजून आपण ह्याच्यामध्ये फ्लेवर्स ॲड करायचे. म्हणजे काय होईल ना, ह्याच्यामध्ये थोडंसं तेल आपण जास्त घातलेलं आहे, चमचमीतपणा आहे, खमंगपणा आहे, तिखट आहे थोडंसं. त्यामुळे ते बॅलन्स करण्यासाठी अजून आपल्याला काहीतरी याच्यामध्ये फ्लेवर्स ॲड करायचे आहेत. तर ते आपण कसे करणार आहोत ते मी दाखवतेच आहे. आपल्याला गुळाची पावडर ह्याच्यामध्ये घालायची आहे. नॉर्मल गुळ टाकला का तरी काही हरकत नाही, एखादा गुळाचा खडा टाकायचा. गुळ पावडर मी वापरते, छोटे 2 चमचे मी गुळ पावडर याच्यामध्ये घातलेली आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे. उकळी फुटायला लागली आहे हळूहळू. या स्टेजला ह्याच्यामध्ये मी 2 आमसुलं घातलेली आहेत. आमसुलाची टेस्ट एक वेगळी येते अशा प्रकारच्या ग्रेव्हीसाठी. पण जर तुमच्याकडे आमसुलं नसतील तर चिंच वापरली तरीही चालेल. भाजी तयार झालेली आहे, भरपूर कोथिंबीर घालायची आहे आणि बाजूला ठेवून द्यायची आहे. तोपर्यंत आपण मस्त भाकऱ्या तयार करून घेऊया. तर आधी हा बिडाचा तवा मी याच्यामध्ये ठेवलेला आहे. हा बेसिकली कास्ट आयर्नचा तवा आहे, जो प्री सीझन्ड असतो. भाकरी, डोसे वगैरे सगळा ऑल पर्पज तवा आहे हा, नॉनस्टिक नाही आहे, त्यामुळे खूप सेफ आहे आणि भाकऱ्या छान बनतात. चला तर मग असं भाकरीचं पीठ आपल्याला युज्युअल आपण भाकऱ्या करतो तसं मळून घ्यायचं आहे. आणि आपण उकड काढलेली आहे, त्यामुळे ते खूप छान स्मूथ होतं. पण ज्वारीचं पीठ आहे, त्यामुळे त्याला असा तो लवचिकपणा, ग्लुटेन येणार नाही अजिबात, ते एक्सपेक्ट करू नका. पण असं सॉफ्ट मळलेलं छान पीठ असेल ना, तर भाकऱ्या खूप लांब ड्युरेशनपर्यंत छान सॉफ्ट राहतात आणि लाटायला किंवा थापायलाही सोप्या असतात आणि करायलाही एकदम सोप्या असतात. तर ही भाकरी अशा पद्धतीने इक्वल गोळे करून घ्यायचे आहे. थोडेसे साईडला क्रॅक येणार, कारण आपण प्युअर ज्वारी वापरत आहोत, ह्याच्यामध्ये आपण तांदळाचं पीठ वगैरे घातलेलं नाही आहे. 2 पद्धतीने तुम्ही या भाकऱ्या तयार करू शकता. एक पद्धत म्हणजे ताटलीवर थापून, दुसरी पद्धत म्हणजे लाटण्याने लाटून. दोन्ही पद्धती मी ह्याच्यामध्ये तुम्हाला दाखवते आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा, अशा पद्धतीने मी थोडंसं फ्लॅट करून घेतलेलं आहे. थाळीवर मी पीठ घातलेलं आहे आणि अशा पद्धतीने थापून घ्यायचं आहे. थापताना मध्ये मध्ये अशा प्रकारे थाळी हलवून घ्यायची, जेणेकरून ती भाकरी जी आहे ना ती चिकटणार नाही. वी हॅव टू एन्श्युअर की ती भाकरी चिकटत नाही आहे अजिबात. हे बघा, मध्ये मध्ये मी थोडंसं पीठ घातलेलं आहे आणि व्यवस्थित थापून घेतलेली आहे. मी छोट्या छोट्या अशा त्या मिनी भाकऱ्या करते, कारण माझ्या मुलीला आवडतील म्हणून. तुम्ही तुमच्या साईजच्या अकॉर्डिंगली मोठ्या केल्या तरी काही हरकत नाही. तर एक भाकरी थापून झालेली आहे, ती मी तव्यावर टाकलेली आहे. पण मी दुसरी पद्धत तुम्हाला दाखवते आहे. अशा प्रकारे उकड आहे, त्यामुळे पोळपाट लाटण्यावर तुम्ही अगदी पोळीसारखं लाटूनही ही भाकरी करू शकता. ही जास्त सोपी पद्धत आहे आणि टाईम सेविंग पद्धत आहे. जितकी पातळ किंवा जाडसर तुम्हाला हवी असेल तशी भाकरी तुम्ही करू शकता. पण खूप जाडसर ठेवली तर ती हवी तशी फुगणार नाही. त्यामुळे शक्य तितकी पातळ याला करून घ्यायची आहे, पण इतकीही पातळ नाही की कडक होईल आणि अशी पापडासारखी वगैरे होईल. हे बघा, अशा पद्धतीने त्याची थिकनेस आणि फ्लेक्झिबिलिटी तुम्ही बघू शकता, किती छान अशी मऊ सॉफ्ट झालेली आहे. लगेचच तव्यावर टाकायची आहे आणि गॅसची फ्लेम नेहमी हाय ठेवायची आहे, जेणेकरून भाकरी आपल्याला खूप जास्त वेळ तव्यावर ठेवायला लागणार नाही. अशा प्रकारे थोडेसे बबल्स आल्यावर लगेचच याला पलटून घ्यायचं आहे आणि थोडेसे मोठे बबल आल्यावर दुसऱ्या साईडने पण पलटून घ्यायचं आहे. दुसऱ्या साईडने पलटल्यावर लगेच ती छान फुलायला लागते, तुम्ही बघू शकता. हे बघा, मस्त छान टम्म फुगलेली आहे. अशा प्रकारची भाकरी खूप जास्त, म्हणजे इवन सकाळची भाकरी रात्रीपर्यंतही खूप छान नरम राहते. हे बघा, आणि भरपूर असं याला शिजवून घ्यायची गरज नाही आहे, तव्यावर खूप वेळ ठेवायची गरज नाही आहे, कारण ऑलरेडी आपण उकड काढून घेतलेली आहे, तिथेच ते पीठ अर्धं शिजलेलं असतं. तर अशा पद्धतीने कच्चट भाग वरती राहणार नाही एवढं अश्युअर करा आणि भाकरी गॅसवरनं काढून टाकायची आहे. हे बघा, मस्त या भाकरीवर छान साजूक तूप लावा, खूप मस्त लागते आणि भाजीबरोबर एन्जॉय करा.